रूप पाहता लोचने सुख झाले होताने सुख झाले वादने काले रूप पाहता लोचने सुख झाले होताने
गाऊखे विठोबा गाऊखे विठोबा गाऊखे विठोबा गाऊखे विठोबा गाऊखे विठोबा देव उभा Bye.
त्रैलोकी भयना त्रैलोकी भयना
अंतकरण जर बदललं तर भगवंताची कृपा होईल आणि त्याची कृपा झाल्यानंतर संत सांगतात नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती आलासे आकारा अमुचिया चाडा तुका म्हणे भेटा भक्तीची विठा विठा आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणे देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट समचरण सर्वजन सांद्रनी लांबदाभं जगणेत पाठ्य मंडल मंडलानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगाकर प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या रूपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञान देव नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा मती मंदा ज्ञान दाता दिनासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी अलंकार पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया अटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा Bye.
महाराज लंका पूर्वासी साष्टांग तुम्हासी नमन माझे आदन देवाचे नित्य नाम घेते वाचे उद्धरते तयाचे सकळ कुळ इंद्रायणी स्नान करते प्रदक्षिणा तुटते यातना सकळ त्यांच्या या आदन देवाचे नित्य नाम घेते वाचे उद्धरते तयाचे सकळ कुळ शरण शरण हनुमंता तुम्हा गौरा काय भक्तीच्या त्या वाटा माझ दरवागा सुवटा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंगवो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा तर जोडे तो ते कळे आपण सावे जवळी घ्यावे घ्यावे माझी भाग जरी का मागे न अनेक आता मज साही येथे करावे देवा घ्यावी तुझी सेवा चरण गुवा भुगवणे विठा देव उभा मागे पुढे भुगवी कोडे संकट चिंतनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही भगवंताचं दास्यत्व स्वीकारल्यामुळं आमच्या जीवनातली भीती संपली विडा पहिला मुद्दा आहे भीती कशाची भीती आहे तर का आहे आणि भीती गेली याचा अर्थ काय केलं विडाला सुभाषितकाराने 9 प्रकारच्या भीतीचं वर्णन केले पहा भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपात भयम सर्वात शेवटी एक भीती प्रमुख सांगितली ती म्हणजे काया कृतात भयम विडाला तुमची नेमकी भीती कोणती गेली याचे चिंतन आपण करणार आहोत तत्पूर्वी थोडासा परिहार तो सांग गेल्या अनेक वर्षाची समस्त ग्रामस्थ वागदरीकरांची परंपरा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु मोतीराम महाराज माधव मामा यांच्या कृपाशीर्वादाने ग्रामदैवत हनुमंतरायच्या दरबारामध्ये चाललेला हा दिव्य आणि भव्य सोहळा आणि बघता बघता या सोहळ्याचा आजचा कितवा दिवस आहे मोठ्याने बोला दिवस 5वा कोणी झोपू नका मला ऐकत वाचवा विडाला दिवस 5वा आहे आणि 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा मी कीर्तनकार झालो तेव्हापासून इथं मामांनी आणले मला विडाला वागदरीचा एक नियम दिसतोय गोवाकडून तारीख गेली ती पुन्हा गेली गोवा जिवंत आहे तोपर्यंत तारीख काय माग पुढं सरकत नाही आपल्याला एक गोवा गेला त्याचं नाव काय होतं आणि अंगत गोवा एक गोवा होता दुसरा एक हा विठला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं हा दिव्य आणि भव्य सोहळा चाललेला आहे परंपरेची सेवा आहे सद्गुरु अग्निसंत माधव मामा सद्गुरु मोतीराम महाराज या महापुरुषांनी चालू केलेला हा दिव्य आणि भव्य प्रवास भगवंताच्या दरबारामध्ये वार्षिक सेवा म्हणजे सप्ताह आणि आज सप्ताहाचा 5वा दिवस इथं येण्याचं कारण आळंदीचे ज्ञानोबा आहे मला वाटतं मी आळंदीला जर गेलो नसतो तर इथे येण्याचा योग कसा आला असता पंक्तीला जेवायला कीर्तन करायला नाही म्हणून ज्ञानोबाच्या कृपेतून वागदरीमध्ये येण्याचा योग त्याचं कारण हरिभक्तीपरायण आमचे मामा श्री पंढरीनाथ महाराज यांच्या माध्यमातून आता हे सगळं गाव माझ्या नात्यातलं आहे
सगळ्यांचा परिचय आहे, पण एखाद्याचं नाव घेऊ तर बाकीचे म्हणतील आम्ही काय केलं. पण या वर्षी जरा थाटत दिसालाय. नशोक इति अशोक, हा नशोक इति अशोक. मला वाटतंय अशोकराव विश्वासराव हा त्यांनी काय डोक्यात धरलं असेल बरं. यांना गुरु कोण भेटला असेल. आमचे आलेले कपडे काढून टाका, नवीन कपडे घाला. म्हणलं माझा तर फेटा बांधून नाही म्हणजे आम्ही कशाला आणलाय. म्हणजे मला वाटतंय माऊलीच्या कृपेमध्ये वाढत असताना गोविंदबुवा गोपाळबुवा फक्त कपडे बदलले तर कपडे रोज नाही. आज 3रा ड्रेस आहे अंगावरचा माझा आहेराचा. पुन्हा का घेतला मला माहित नाही, पण मला वाटतं हे कपाळ माऊलीच्या समाधीला लावल्यामुळं घेतला असावं. एक 2 कीर्तनकार नाही. तुम्हाला बाबा सांगू का, हे आमच्यापेक्षा हाजरीवाले तर उडे टाकून नाचणार आहे बघा. हाजरीवाले. आणि त्या हनुमंताला सांगणार, हनुमंता यावर्षी तू जागा झालायस. विडाला विडाला कशामुळं केले मला एकदा. उगच का असू द्या आता. उगत विडाला विडाला. वस्त्रदान करावं अशी भावना, बाकी काही नाही. भूमिदाने होशी भूमी आणि वस्त्रदाने करते विडाला विठाला. आणि मला वाटतंय ही जोडी कधीपासून आहे आपल्याकडे. ह्या जोडीला बरेच जण डाऊट झालेत या सप्त्यात. बरेच जण मग तिथल्यापेक्षा थोडं आहे का नाही. वाकदरी काय द्यायला त्याच्यापेक्षा हे बी असे निबरीत पुढच्याला सांगते वाकदरीचा सप्ताह झाल्या 2रा करा विडाला विडाला. हे 2 जण सांभाळणं एवढं सोपं नाही, पण वाकदरी मजबूत आहे. इकडून आमचे भतानवाडीकर आहेत, आनंदवाडीकर आहेत, गावकरी मंडळी आहेत. आता माग बसलेल्या माऊल्या 2 जणी झोपायला येतात. आता मला चष्मा असता तर आमचं दिसलं नसतं, मला सगळं दिसत. कोण झोपायला बरं झोपलं तर नीट झोपावं. हे चांदीसारखे डोळे केले की मला भीती वाटते. आता शूटिंग वाले दादा तुझं लाईव्ह चालू आहे ना, जर आता ते झोपल्यांनी इशारा केला मी बोट दाखवतो तू मागं फिरो, कोण झोपलं तर त्यांची ती बघत ये मिळाला विठाला. सगळ्यांच्या आनंदामध्ये ग्रामदैवत हनुमंतरायाची सेवा करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू. सर्व मातृशक्ती पितृशक्ती साक्षात महादेव पार्वती म्हणून वंदन करून सेवेला प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. बसलेली पार्वती माता आणि बसलेला शिवशंकर जर वाटत असेल वक्त्याला, त्या कीर्तनामध्ये रंग आणायची गरज नाही. रंग भरे कीर्तना श्रीरंग डोलावा लागतो. रंगी रंगी रंग भरे कीर्तनात किती रंग भरतो. हरीचे दास नाचतात याच्यात नवल नाही, हरी सुद्धा नाचतो नामदेवराच्या कीर्तनात. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे नामदेव कीर्तन
लहरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. जिथं देव नाचतो तिथं संत नाचतात. हरी कैसे हरीचे दास नाही तया भय चिंता आस. होऊनी राहते उदास बळकट कास भक्तीची. आणि भक्ती जर केली तर जीवनामध्ये भीती राहत नाही. म्हणून तुकोबरा सांगतात भया गर्दी से ज्यादा दर्दी होने चाहिए, भीड़ से ज्यादा भक्त होने चाहिए. गर्दी काही कामाची नाही, दर्दी पाहिजे. आणि भीड काही कामाची नाही, भक्त पाहिजे. असतेची या महापुरी निर्गताती कोटीवरी. मग किती म्हणून शतेषु जायते शूरा. बघा 100मध्ये क्षूर असतो. शतेषु जायते शुरा. हजारामध्ये, लाखांमध्ये, कोटीमध्ये एक एक वेगवेगळं त्याच्यातलं नेतृत्व असतं. ऐसा पुत्र व्हावा गुंडा आणि त्या संतांनी त्रैलोक्यात झेंडा लावला, उभारीला ध्वज. ऐसे चराचरी. आता गडबड अशी, तुकाराम महाराज तुम्ही ज्या हरीचं दास्यत्व करता त्याचं दास्यत्व अगोदर पूर्ण केलंय का? बरं ज्यानं केलं त्याचं दास्यत्व सफल झालं का? ज्यांच्या दरबारात सेवा आहे त्या हनुमंतरात जीवन पहा. दास्यत्व निकट का अर्जुनानं सख्यपणी अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एक रूप. तुकाराम महाराज म्हणले बाबा माझं बोलणं लक्षात येत नसत तर 18 पुराणे तुका म्हणे नाही विश्वास महावे पुराणे. त्या हरीचं भजन करणारा सामान्य नाही. आदिनाथ गुरु मचिंद्र तयाचा या जगाचा आद्य भगवान शंकर पंढरपूरचा पहिला वारकरी. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पंढरपूरची वारी करणारा पहिला वारकरी महादेव. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. Hare
करायचं आणि गरजेचं प्रमाण. नाहीतर गोपाळ महाराज असा प्रमाणाचा पसारा करून टाकतात, महाराज बेजार होतो, शेवट आवडू आवडू. काय कावडी ओम नमो शिवादी ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळविले संत मांदी. त्याचे चरण रज रेणू वंदुरे शिवनाम शीतळमुखी सेविता. भगवान शंकर हे पंढरपूरचे पहिले वारकरी आणि जगामध्ये पहिला पंढरपूरच्या देवाचा काकडा करणारा महादेव आहे. रंभादिकना सती उभ्या जोडोने हात त्रिशूळ डमरू घेऊन आला पर एकटा महादेव आहे का? शुक सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटे वाळवंटापासून महाद्वारा पर्यंत सुरवराची दाटी उभी. महादेव पंढरपूरचा पहिला वारकरी, महादेव पंढरपूरची वारी करणारा पहिला वारकरी, महादेव पंढरपुरात काकडा करणारा पहिला वारकरी. मग पंढरपूरचा देव कोणता आहे? हरी. मग त्या भगवंताचा मंत्र कोणी निर्माण केला? हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हरी 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 देवाच्याच नामात ताकद आहे का? जे नाम जपतो त्याच्यातही ताकद येते. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. जे भजन करतो त्याच्यातही त्याच्या एवढी ताकद येते. बळीयाच्या अंगीत झालो किती ताकद येते. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय म्हणून सुभाषितकार म्हणतो. भोगे रोग भय. भोगी माणसाला रोगाची भीती असते. शास्त्र सांगतं पा अति सर्वत्र वर्जे. अति झोप नसावी, अति जागरण नसावं, अति जेवण नसावं, अति खाणंच नसावं असंही नसावं. अति काहीही करू नये. आपल्याकडे एक म्हणे पा अति त्याची माती. कोण म्हणलं? गाथा पाठ करून खटाखट खट्टा चालू आहे. विठाला भोगी माणसाला रोगाची भीती आहे. कुलवान माणसाला कलंकाची भीती असते. कुले च्युती भयम. आमचे गुरुजी म्हणायचे बा
सन्मानी माणसाचा अपमान शस्त्राशिवाय वध आहे. लक्षात येते मी बोललेलं? सन्मानी माणसाचा अपमान शस्त्राशिवाय वध आहे. शस्त्रानं एखादं कापत असेल त्याच्यापेक्षाही भयानक वध एखाद्या चांगल्या माणसाचा अपमान आहे. तसं कुलवानाला कलंक सगळ्यात घातक आहे. विडाला गुरुजी सांगायची बा, सबसे पतला पानी, सबसे पतला पानी, पानी से पतला ज्ञान, सबसे भारी पृथ्वी, पृथ्वी से भारी है पाप, सबसे काला काजल, सबसे काला काजल, लेकिन काजल से भी काला कलंक होता है. म्हणून तुका म्हणे एका उत्तमची उरे, कारण कीर्तीला अपकीर्तीत रूपांतर झालं की त्याचा मृत्यू आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. राजाला दुसऱ्याच्या आक्रमणाची भीती, राजाला आपला खजाना दुसरा राजा लुटून नेईल का याची भीती. मला सगळे प्रकार नाही सांगत बसायचं. सगळ्यात मोठी भीती तर बसलेल्या प्रत्येकाला आहे. कायानाम शरीर, घडी घडी काळ. हे शरीर कुणाचं धन आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. हे शरीर आहे ना काळाच्या ताब्यात आहे. पण तुकोबरा म्हणतात आम्ही ज्याचं दास्यत्व केले ना त्याची सत्ता त्याच्यावर आहे. त्याचा परिणाम आम्ही तुम्हाला दाखवून दिलेला आहे. 5 तारखेला जो बीजेचा उत्सव होतो ती बीज म्हणजे तुकोबरांनी सदैव वैकुंठाला जाण्याचा दिवस आहे. बीज म्हणजे वारकरी संप्रदायातली विजय लीला आहे. जसं श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंदामध्ये महारास लीला येते. रासानम समूहो इति रासा. एक नटवरनंद नागर भगवान श्रीकृष्ण त्या लीलेमध्ये पुरुष आहेत, बाकी सर्व गोपी आहेत आणि त्या रास लीलेला भागवतामध्ये विजय लीला म्हणतात. तसं जीवनामध्ये तुकोबरांनी मिळवलेला विजय म्हणजे जगाला खाणाऱ्या काळाच्या मानेवर पाय देणं. सोपं का? सोपं का? काळ आपल्याला चिठ्ठी पाठवत नाही, काळ आपल्याला भेटायला येत नाही, काळ आपल्याला पूर्व सूचना देत नाही. काळ आल्यानंतर तो सोडत नाही. एवढा निडर आहे, एवढा निबर आहे, एवढा खंबीर आहे आणि वशिला चालत नाही. कोणाकोणाचा वशिला चालत नाही? ज्याचा मामा कृष्ण आहे त्याला मरावं लागलं, ज्याचा मुलगा राम आहे त्या दशरथाला मरावं लागलं, जिचा मुलगा हनुमंत आहे त्या अंजना मातेला मरावं लागले. लक्षात ठेवा, बाकीच्याचा वशिला ज्याची आई गरुडासारखा मुलगा आहे त्याच्या आईला मरावं लागले. विडाला सांगतात आम्ही ज्याला मालक म्हटलेलं आहे, स्वामी काज पितृवचन हेची विष्णूची, आम्ही रात्रंदिवस त्याचं भजन केलं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी जागृती स्वप्नी, पांडुरंग गोविंदासनी गोविंद शयनी, सततम कीर्तयन्तो मां यदन्तश्चरणवृताः. कसं भजन केलं? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. किती हट्टांचा पतिव्रते जैसा, आम्हा नारायण दैशा परी. आम्ही रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत आणि आमचं दैवत एकच, एक गावे आम्ही आणि कापे काम नाही ते बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. महाराज तुम्हाला एकट्याला भजन करा वाटतं, बाकीच्यांच्या मुखात काय येत नाही. ज्ञानोबाईची ओवी, जयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत आहे माझे, जन्म सहस्त्र ओळखीजे, एक वेळा सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. बाकीच्यांना काय येत नाही. ज्ञानोबाईच्या ओव्या, प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. कारण आत्मबोध करणाऱ्या साधूची भेट त्याच्यासाठी दुर्लभ आहे. कारण आत्मबोध करण्यामध्ये साधूच पुढे त्याचं वर्णन आहे. साधू बोध झाला पण बहु अवघड, संत भेट अवघड आहे आणि त्यातले त्यात अंधकरणामध्ये काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त
माझे मग काय आवडतं विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला गोपाळे महाराज जुना काळ एक म्हातारी थकली म्हातारी पोरं म्हणजे कधीच म्हातारीनं भजन केलं नाही म्हातारी जरा उभ्या शिंगाची होती उभ्या शिंगाची नव्हत्या का? नाही हा सांगूच का कशीनं बसू का तिला फाटक्या तोंडाची निबर म्हातारी पोरं म्हणली म्हातारपणाला तरी नाव घ्यावं का म्हातारी थकली बाजू पडली मग तिथे एका बाबाला घेऊन गेली तर बिचारा साधू भगवे वस्त्र घातलेला महात्मा गेला बाजाच्या शेजारी बसला म्हातारी थकली होती म्हातारीला म्हणला राम राम म्हणाची म्हातारी म्हणली ए बाबा त्या राम्याचं नाव काढू नको कुणाचं मी देवाचं नाव सांगतोय ती म्हणली रामेनं तर माझ्या पोरीचं वाटोळ केलंय साधू म्हणला काय केलं माझ्या पोरीला सोडून दिलंय म्हणली त्या खालच्या राम्यानं जाऊ दे म्हणलं साधू म्हणलं राम राम जाऊ दे विठ्ठल विठ्ठल तर म्हणायला साधू म्हणले आजी आता राम राम म्हणू नका विठ्ठल विठ्ठल म्हणा त्या विठ्ठलाचं तर नावच काढू नका म्हणली पांदीच्या धुऱ्यामध्ये पेटून नाही त्यानं पांदीचं वावर सारलंय त्यानं लक्षात ठेवा का विषय विषयाचा विषयाने मतो बहु गोडी आला विषयाने मतो चावला की उड्या मारत आणि हा जर पांढरा सर्प चावला तर त्याला दुसरं काही आवडत नाही काय आवडत एकच विषय विषयाचा प्रापंचिकाला आवडणारा विषय हा प्रपंचातला आहे कडू असणारा विषय गोड लागतो पण आमच्या साधू संतांचा विषय येतो त्यांचा विषय नारायण झाला विषय तो त्यांचा झाला नारायण आणि तो नारायण म्हणजेच एक रूपामध्ये पंढरपुरात आला त्याचं वर्णन नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले भक्त पुंडरिके देखिले उभे केले विठेवरी तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पावले समान विठेवरी शोभते म्हणले जेव्हा मी भंडाऱ्यावर भजन करू भामचंद्रावर भजन करू घोरवडीवर भजन करू लोहगावात भजन करू चाकण मध्ये जाऊ संताजी जगनाड्याकडे जाऊ मी कुठेही भजन करू फक्त भजन करताना मी कुठेही ती जागा आठवू देऊ नको मी भजन करत असताना माझी वृत्ती तुझ्या पायावर राहू दे देह हा समाला Yeah.
पालघरीच्या सप्त्यात असू दे की मोडवनच्या, मी गाडीत बसू दे की मोटरसायकल, पायी चलू दे की रस्त्याने येऊ दे, पण माझं चित्त तुझ्या पायी असू दे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. जनाबाई म्हणते लक्ष लावारी चरणी म्हणे नामयाची जणी. तुकोबरा तेच म्हणतात ते ते माझे हरी वृत्ती राहो गुट समचरण. माझे चित्त तुझे पाय, तू कसा आहे देवा चतुरा तू गुण लावण्याची मुकुटा सकळा मणी धन्य तुझी विठोबा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना अनंत घना अविनाशा. परमात्मन तुम्ही अविनाशी आहात, कमल नाभात, आणि तुम्ही माझ्याकडे लक्ष देत असताना माझं चित्त तुमच्या चरणावर असावं. तेथे माझे हरी पाय डोळा, किती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. आपल्या पृथ्वीला मधुवते वरणारे गुणा, आपल्या पृथ्वीला मधुवते वरणारे गुणा. किती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वरणारे गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. आणि देवा तुझं गुण चांगले, तुझं रूप चांगले, तुझं नाम चांगले. अमृतावणी गोड नाम तुझे देवा, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. काय तुझं रूप पाहिल्यास असं वाटतं सदा माझे डोळे, किती गोड रूप आहे तुझं. वरहा पीडम नटवर्व पोकर्ण योग कर्णिकालम बिभ्रतवास कनक विषम वैजयंतीम च मालम रंध्राण वेणोर्धर सुदया पुरयन गोपवृंदै वृंदारण्यम सुभधर्मणम प्राविशत गीत कीर्ती. गोड देवा तुमचं रूप आहे. तुमच्या माथ्याला मोर पिसारा, गळ्यामध्ये कंठी आहे, कमरेला पितांबर आहे, हातामध्ये बासरी आहे, कुरळे कुरळे केस आहे, केस बांधलेले, तुम्ही गाई पुढे चालतात, तुम्ही मागे चालतात. असा चाललेला तुमचा जो प्रवास आहे तो गोड आहे. गोड तुझे रूप किती गोड आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम रूपम मधुरम तिलकम मधुरम कुंजा मधुरा माला मधुरा वीची मधुरा. तुम्ही देवा मधुरा देवती रचिलम मधुरम. आमची तुझी म्हणायची बा नाम तुम्हारा तारण हारण जाने कब दर्शन होगा.
प्रभु तेरी रचना इतनी सुंदर है तो तू कितना सुंदर होगा. सुंदर अति सुंदर परम सुंदर परमात्म्याचं चिंतन करणारे तुकोबराय म्हणतात. आम्ही त्याचं चिंतन रात्र दिवस केलं. पंढरपूरची वारी करताना केलं, भंडाऱ्यावर गेलं तरी त्याचं चिंतन, घोरडीवर गेलं तरी त्याचं चिंतन, भामचंद्रावर गेलं तरी त्याचं चिंतन, घरी बसलो तरी त्याचं चिंतन, सकाळी डब्बा घेऊन गेलो तरी त्याचं चिंतन. आमचा एक थोडाच वेळ वाया गेला. सिंग जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला. आणि त्याचं भजन करताना आम्ही मजुरी सारखं केलं नाही. आवडीने भावे हरे नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मी स्वतःच माझ्या चिंतेचा विषय नाही केला, तर माझ्या पत्नीला सुद्धा सांगितलं काळजी करू नको, आपण जे आलं होतं ते लुटून दिलेलं आहे. दुष्काळ पडल्यामुळे द्रव्य लुटून दिलं, धान्य लुटून दिलं, वैभव लुटून दिलं. तू जिजामाई एक दिवस तुकोबराला म्हणतात अहो आपलं कसं होईल, तेव्हा तुकोबराय म्हणतात वस्त्राया पोटाची बाहुल्या मोठी पांडुरंग, बाहुल्या मोठी पांडुरंग, चिंता करू वस्त्राया पोटाची. आता हे प्रमाण इतकं मजबूत वाटतंय का? 25 वर्ष झालं मी आळंदीला जाऊ. 5-6 वर्षे कुण भाकरी मधुकरी टाकली माहित नाही, पण उपवाशी नाही. माऊली आमची. आता मी काही आज या वर्षी म्हणलं नव्हतं मला कपडे घ्या. आज तिसरा ड्रेस का आलाय मलाच कळत नाही. नको चिंता करू वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. कारण आमचे गुरुजी म्हणायचे बा नथा दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर को मरेगा. तेरा ढूंढ सीना मिटे दिल का कीना जिने पेट दीनाओ आपो भरेगा. तुह नाम तारण सबे काज सारण धरो उसका धारण निवारण करेगा. एकदा गाठ बांधताना नाव घेतलं तर जन्मभर सांभाळावं लागते. रात्रंदिवस जर भजन केलं तर तो का सांभाळणार नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. आमचं दैवत कोणतं? कुळाचारी नाम. चित्त. इकडं जायचं पण वगामध्ये गाडी स्लिप झाली. विठ्ठला दैवत विठ्ठल आहे, आळंदीचं दैवत. आळंदी हे गाव दैवताचे नाव. दैवत आमचं पंढरपूरचा मालक आहे. आणि तुकोबराय म्हणतात त्याचं आम्ही दास्यत्व स्वीकारलंय. आम्हा हरीचा दासा काही का. हरी बलवान आहे. हरी कसा आहे? बलवान आहे. किती बलवान आहे तो? हा देवाचाही देव. हा देखिला देखिला मायम्या. तो देवाचाही देव आहे, बलवानाचाही बलवान आहे, राजाचाही राजा आहे. आणि आम्ही त्याची सेवा करतोय. ती कशी? दास्यत्व स्वीकारून. आता इथं बसलेली सगळी जण सांगा मला दास होणं सोपं? दास होणं सोपं आहे? दासाचं लक्षण सांगितलं का? कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही, त्याला दास म्हणतात. कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाही. मालकानं म्हणावं लागेल जेव तेव्हा जेवायचं, चल म्हटला तेव्हा निघायचं, झोप म्हटला तेव्हा झोपायचं, आणि उठ म्हटलं तेव्हा निघायचं. त्याचं नाव सोपं आहे का? पण तो बरं स्वाभिमानानं सांगता धन्य आम्ही जन्मालो दास.
हे पहा, कोणाचं दास व्हावं याच्यावर फार मुख्यमंत्र्याचा पीए व्हावा. सामान्य मंत्र्यापेक्षा पावर असते. कुणाची? मुख्यमंत्र्याचा पीए झाला की सामान्य मंत्री सुद्धा म्हणतात आमची फाईल तिकडे घेऊन जाय बरं. ते असं वजन टाकतं, मग त्यांना मीटिंगला उभं करतं. खरं सांगा, त्या पीए मध्ये वजन आहे का त्या मालकांमध्ये वजन आहे? तसं जगातले इंद्रदेव, चंद्रदेव, महेंद्रदेव, कुबेरदेव, मोठमोठे देवता सुरवरांची दाटी उभे जोडू. तिथं नामदेवराय उभे म्हणतात, देवा बाहेर सुरवर उभे, तुम्ही उठाव, चला देवा दर्शन द्या. ते मला सारखी विनवणी करतात. वजन कोणात आहे? दोघांना जोडणारा फार वजन असतं. सुग्रीवाला आणि रामाला जोडणारा कोण? मारुती. आणि मारुतीनं काय केलं बरं? रामाला 7 बारा दिल्या का? रात्रंदिवस भजन केलं. आणि रात्रंदिवस भजन करण्याचा परिणाम सीतामाईला शोधायला जाताना कोणाकडेच मुद्रिका दिली नाही. कोणाकडे दिली? हनुमंताकडे. हनुमंत मधला दुवा आहे, हरिप्राप्तीसी उपाय धरावे. आणि त्या संताचे पाय का धरावे? त्यांनी कायम त्याचे पाय धरलेले. चित्ती तुझे पाय धरले. समचरण दृष्टी तेथे माझे हरी वृत्ती राहा. कारण रात्रंदिवस आम्हाला दुसरं चिंतनच नाही. चिंतने तद्रूपता सारावा चिंतन एकांतवासी. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुकोबराय म्हणतात, आम्ही दास्यत्व स्वीकारलं, ते स्वतःहून स्वीकारलं, आनंदानं स्वीकारलं, आमच्या मर्जीनं स्वीकारलं, आम्ही मजबुरीनं नाही स्वीकारलं. म्हणून तुकोबराय तर म्हणतात, धन्य आम्ही जन्मारो. आता चपराशी झालो धन्य म्हणतो, असं कसं बोल? पण कोणाच चपराशी झालो? देवाचे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आणि त्या विठोबाची सत्ता ऐसी तया सत्ता समर्थाची. ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान हलतं, ज्याच्या सत्तेनं समुद्र मर्यादेत राहतो, ज्याच्या सत्तेनं हे संपूर्ण चर आचर चालतं. मुंगी पासून ते इंद्रापर्यंत, इंद्रापासून ते ब्रह्मदेवापर्यंत 84 लक्ष योनी पंचभूताचा मेळ ज्याच्या ताकदीनं चालतो तो देव आहे. आणि आम्ही त्याची दास्यत्व सेवा स्वीकारली. महाराज, तुम्हाला दास्यत्व मिळाल्यामुळं तुम्हाला काय फायदा झाला? तुकोबराय म्हणले, आम्हाला अलंकार घालता आले. कोणते अलंकार घातले? ब्रासलेट, चेन, अंगठ्या. तुकोबराय म्हणले, असल्या अंगठ्या घातल्या नाही. आम्ही काय घातले? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आपल्या अलंकारानं धोका होईल. तुकोबराय म्हणतात, आम्ही अलंकार घातले, त्याचा परिणाम आनंदे निर्भर. आणि कशामुळे आनंदी झालो? आम्ही आमच्या जवळचे दोष संपवले. माझ्याकडे लक्ष द्या थोडं. तिकीट नसावं रेल्वेत, टीटी यावा, भीती कुणाला? तिकीट नाही त्याला. ज्यानं तिकीट काढलं ते घाबरणार आहे का? नाही. ज्यानं पुण्य केलेलं आहे, ज्यानं पाप केलेलं आहे, कोण घाबरणार आहे? सूत्रे. पाप माणसाला दुःख देतं, पाप माणसाला आतून पोखरतं. आपल्याकडे ते झाडाला काय लागतं बघा, बेरोड. दुसऱ्याला नका कळू द्या, पण स्वतःला कळतं. कौन कितनी नैया में बैठा है उसका पता उसे चलता है. दुनिया को पता चले या ना चले, लेकिन दुनिया वाले ने लिखाण किया हुआ. कोणाचं काही असू द्या, त्या चित्रगुप्तानं लिहून ठेवलेले. म्हणून सावध. तुकोबराय म्हणतात, आम्ही अगोदर कडवट होतो, पण आता आमचं जीवन त्रैलोक्यात आनंदानं
पण एकदा असं बाहेर आलं वड्यात झाड करू. कालच्या परीक्षेत एक विद्यार्थी भेटला मला, माझ्या जवळच आहे. तो म्हणला शिक्षक सांगायला आले मला, पण ते शिक्षक सांगणारे चुकीचं सांगू लागले. आणि मला वाटू लागलं मला गुरुजी सांगायला तर आपण कसं दुसरं द्यावं. लक्षात येतं मी बोलले, ज्यानं अभ्यास केला त्यानं स्वतःच लिहावं का दुसऱ्यानं सांगितलेलं स्वतःच लिहावं. हा तसं कधी कधी असं होतंय, आपण म्हणलेलं खरं असेल का त्यानं म्हणलेलं खोटं असेल का, हे असं होतंय कुठं कुठं. हा मग होत आहे विठाला विकारांची खिचडी आमच्या अंतकरणातली निघाली. काम क्रोध लोभ निमारी ठाईची. मी कुठं नाही म्हणालो, मी तर बरोबरच आहे म्हणालो की विठाला. मिरची भजी केली, तळले, पुन्हा बाहेर काढले, पुन्हा त्याचे तुकडे करून पुन्हा तळले. मग ते पहिले मिरची भजे, दुसरे चिल भजे, फक्त नाव बदललं भजे तेच आहे ते. आमच्याकडे अगोदर जर काही खिचडी भात होता तो काढून टाकला. काम क्रोध लोभ निमाले ठाई अवघे आनंदाची सृष्टी धार. आणि सृष्टी जर आनंदाची असेल तर भीती कशाची, भय नाही. आणि आनंदाची सृष्टी होण्याचं एकच कारण आम्ही केलेलं देवाचं चिंतन, आम्ही केलेली देवाची साधना. हे लक्षात ठेवा, वर्ण वेगळा, धर्म वेगळा आणि साधना वेगळी. उत्तम कुलात जन्माला आपण पतित वागतोय, मी बोलले उत्तम कुलात जन्माला आला पण पतित वागतोय, आणि जटायू सारखा पशु एवढी जन्मला पण रामाच्या मांडीवर मरतोय. सूत्र लक्षात ठेवा, जन्म कर्मच मे दिव्यम देवाचे, पण त्या देवाच्या चिंतनामध्ये जो जटायू राहतो त्याचं कल्याण होतंय. आणि भीष्माचार्यासारख्याला शरपंजरी पडून मागू लागते. सूत्र बघा, देव कार्यासाठी झगडला, जटायू मांडीवर गेला. सामर्थ्य असताना द्रौपदीचं वस्त्र आपण थांबवलं नाही, शेवटी शरपंजरी पडावं लागलं. हा श्रीराम देखावा दृष्टी वा देहे पडता सोय सृष्टी आला भेटी निज भक्ता अंतकालेच मामे स्मरण मुक्त्वा. हिंदीतला एक दोहा सांगतो तुलसीदासांचा, जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम आवत नाही. अनंत जन्मामध्ये मुनी जपी तपी संन्यासी वैरागी गिरीगवारामध्ये गड्या कपारामध्ये जाऊन स्वतःला झाडाला उलट लटकवून घेतात, तरी एक झाकी दाखवत नाही. योगी यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधीद्वारे त्याची एक झाकी पाहण्याचा प्रयत्न करतात, तरी तो देत नाही. पण जटायू सारख्या भक्तासाठी तो मांडी देतो आणि चेहरा दाखवत आनंदाने विचारतो, तुम्हाला काही पाहिजे का? तेव्हा जटायू म्हणतो, देवा पुन्हा पुन्हा असा चान्स मिळणार नाही. अंतकालेच मामे स्मरण मुक्त्वा कलेवरम. आणि रामाकडे पाहत असताना जटायू म्हणतो, अवघे चित्रलोके. आणि नाथ महाराज जेव्हा गंगेच्या पात्रात आले तेव्हा म्हणतात, अवघे चित्रलोके चरणी जगन्नाथ माये जगन्नाथ. बाकीच्या सृष्टीचा, बाकीच्या त्रिगुणाचा, बाकीच्या या प्रकृतीचा संग सुटला की परमात्म्याशी अंगसंग होतो. तुकोबराय म्हणतात, आम्ही आता आमच्या परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये आमचा स्वामी बलवान आहे. आणि तो बलवान असल्यामुळं आम्ही सुद्धा बलवान झालो याची खात्री झाली. म्हणून भय नाही. त्रैलोकी जगात सर्वात मोठी भीती मृत्यूची आहे. तुकोबराय म्हणतात, जगाला मृत्यू देणारा काळ, पण त्या काळाच्या मानेवर पाय दिला याचं कारण आम्ही भजन केलं, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जिले. आणि त्या हरीचं भजन केलं, हरीचं दास्यत्व केलं, आणि त्या हरीच्या संगतीचा परिणाम भय नाही. भय
सगळ्यांचा वागदरीत झालेला मेळ विडाला महाराज, तुम्हाला भीती नसण्याचं कारण तुमच्या माग परंपरेनं विश्वंभर बाबा आहेत का? म्हणले ते परंपरेनं माझे वाडवडील उभारलीत, माझी परंपरा आहे. त्यांनी आम्हाला दाखवलेला मार्ग पंढरपूरची वारी, पंढरीची वारी, अनेक नगरी, आणि त्या परंपरेचा मला स्वाभिमान आहे. पण आम्हाला त्यांच्यामुळे भीती नाही असं म्हणत नाही. नाही तर कोणी म्हणलं असतं माझा बाप खासदार आहे मला भीती नाही. मला भीती नसण्याचं एकच कारण, ज्याचं आम्ही दास्यत्व स्वीकारलेलं आहे, ज्याच्यामुळे आमच्या त्रैभुवनातली भीती निघून गेली, तो आमचं रक्षण कसं करतो? देव उभा मागे तू, निर्भय होऊन वावरतो, त्याचं कारण आमच्या माग देव आहे. सत्य जागल्यास काय होत लक्ष द्याले की आनंदीत असंच होते. आलेल्याचा सन्मान करायला गेलो तरी आवाजच बसतोय. सोपं नाही. भक्ती सोपी सांगितली कठीण नाही सांगितली. सगळं असे येते तुका म्हणे सोपे, भक्ती ते कठीण. कारण उभे चॉकलेट देऊन शाळेत पाठवायचं, बालवाडीचा भात खाऊ द्यायचा. पण फर्स्टला गेलं ए फॉर ऍपल, बी फॉर, आणि बघता बघता पुढं मछली जल की रानी है, जीवन उसका, हाथ लगाओ डर जाएगी बाहर निकालो. बघता बघता मग त्याला पुढं पुढं काय काय करावं लागतं ते आपोआप मार्गी लागतं. असं लक्षात ठेवा. तो गोबर म्हणतात आम्ही जे निर्भय आहोत आमच्या माग देव आहे. बघा, न सांगता करी काय काय करतो तो सगळंच करतो. रक्षण करतो, काम करतो, न सांगता करतो. किती देव मागे पा. सगळा प्रसंग नाही सांगणार. गोरोबा काकाचे हात तुटले. कुणाचे का तुटले ते तुम्हाला सगळ्याला माहित आहे. गोपाळ महाराज काही प्रसंग असे होईल ते वर्णन करणारानं अधिकारानं वर्णन करावे, नाही का. नको त्या विषयाला जास्त हात घातला ना त्याच्यातून विलास तयार होतो. आमचे बाबा म्हणायचे काही गोष्टीला त्या त्या वयाचा आकार लागतो. इथं एखादं छोट लेकरू झोपलं तर काही वाटणार, पण मोठं माणूस झोपल्यास तुम्ही शेजारीच म्हणता कशाला आला रे तो. तसं काळ वेळ वय विचार. गोरोबा काकाचे हात तुटले. 2 पत्न्या, मुलगा गेलेला आहे. मध्यरात्री भगवान निघाले. रुक्मिणी आई सर म्हणलं देवा एवढ्या मध्यरात्री का निघाला. रुक्मिणी माझ्यासाठी
आण तुझी माझी आण वाहिल्यामुळं हाताने मर्यादा तोडली, ते हात त्यांनी तोडून टाकले. त्याचा संसार उघड्यावर आले आणि मी आता त्याच्या संसारात सांबर करू लागणार आहे. रुक्मिणी म्हणले, देवा आतापर्यंत एकटेच गेलात, मला घेऊन चला. तेव्हा रुक्मिणीला देव म्हणले, रुक्मिणी तिथं जाऊन काय सन्मान नाही, तिथं जाऊन वाट्याला येईल ते काम करावं लागेल. रुक्मिणी म्हणले, देवा तुम्ही जे कराल ते मी करीन, कारण राम अवतारामध्ये तुम्ही वल्कल घातले की मी घातले, तुम जो भी करोगे वही मैं करून चलो. एवढ्यात दोघ जण निघाले. गरुड म्हणला, देवा मी एकटा इथं काय करू? देव म्हणले, मग गरुड तुला यायचंय का? मग मी म्हणल ते करावं लागेल. म्हणले, तुम्हाला जे करायला लावायचे ते करायला लावा, पण इथं ठेवू नका, चला. नका करू दुरी पायापासून. देव म्हणले, गरुडा तू काय होय? गाढव. देव झाले कुंभार आणि रुक्मिणी आहे साहेब. रुक्मिणीनं असं आडवं कुंकू मारलं. कोण? रुक्मिणीनं आडवं कुंकू मारलं. गोरोबा काका दारात बसलेले, दोन्ही हात तोडलेले. विठ्ठल 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 हरी 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 हरी. आवाज दिला, काका. गोरोबा काका म्हणजे एवढा आपुलकीचा आवाज आपल्याला कोण देणार आहे? डोळे उघडले, पाहिलं समोर गाढव आहे, कुंभार आहे, कुंभारी नाही. कोण? आम्ही पांतस्थ आहोत. काय अपेक्षा आहे? हाताला काम मिळावं, पोटाला भाकर मिळावी. आमच्याकडे दुष्काळ पडलाय. देव म्हणले, आम्हाला हाताला काम, पोटाला भाकरी मिळावी. काका म्हणले, माझ्याकडे एकच काम आहे, तुम्हाला जमत असलं तर तुम्ही माझ्याकडे राहू शकता. म्हणले, काय काम? तुम्हाला गाडगे बनवायला येतात का? देव रुक्मिणीकडे बघून हसू लागले. रुक्मिणी म्हणले, देवा 84 लक्ष येऊनीचे गाडगे बनवलेत, एकाचा थम एक सारखा नाही. दुसऱ्याच्या बोटाला दुसऱ्याला बोट लागत का? हा, कुठं त्यानं शिरा कशा बनवल्यात की या मशीनला सुद्धा मेळ लागू दे नका. तेच आला तर उघड त्याच. हा, तुमच्या मोबाईलला तुमचंच बोट लावलं तर निघतो, तुमचे डोळे लावले तर निघतो. देवाला रुक्मिणी म्हणजे, देवाने मातीचे गाडगे बनवण्यात का तुम्हाला? रुक्मिणी शांत बस, त्याला कळत. हा काका आम्ही गाडगे बनवतो. मग म्हणले, माझ्या पत्नीला बोलवतो आणि परस दाखवला. परस म्हणजे जवळच, आपल्याकडे त्याला कोणी खारी म्हणतं काय, ते परस दाखव. आवा बंद पडलेला. आव्याकडे बघितल्या बघितल्या तर आवा नाचू लागला. कुणाचा हात लागणार आहे? कुणाचा? आवा माती सगळंच म्हणू लागलं, पटकन माझा नंबर यावा. कुणाच्या हातात? हा, आणि गरुडाला सांगितलं, गरुडा आता माती आणायला जाय. ते गोरोबा काकाची पत्नी ते मातीचं ढीग दाखवाय गेली. ती होती तोपर्यंत 2 टोपले टाकलेली घेऊन आलं. कोण? गरुड. दुसऱ्या वेळेला गेला 2-4 टोपले, तिसऱ्या वेळेला 2-4 टोपले. इकडे देवानं माती संपून टाकली. देवा मला परवानगी द्या, मला हे टोपल्यानं काम होत नसते. मग माझ्या मनावर भगवान म्हणले, तुला कसं आणायचं तसं आण. गरुड जे गेला ती एका खपक्यात सगळं परसच पडला. आता देव गाडवे घडायला काय, ती माती उलणार आहे का काय, पाणी कमी पडणार आहे का, अग्नी थंड होणार आहे. पटापटा पटा गाडगे मकर संक्रांत आले. माऊल्यांच्या गावागावाच्या चर्चा सुरू झाल्या आणि सगळ्या वाजू काय घेऊ लागल्या. त्याच्या गावात दिले चांगलं. म्हणले गोरोबा काकाला, आतापर्यंत आपण काय दिले, आता यावर्षी पेंड्याच्या बदल्यात गाडगे घेऊन जायचे. प्रत्येकानं गाडगं वाजवलं. बाहेरच्या गावचे नेलेतून एकानं 10 न्याचे 100 नेले. गरुड डोळ्यानं टळ बघू लागला. देवा म्हणले, काय करले? 10 म्हणून 100 न्यालेत. भगवान म्हणले, काळजी करून वसुली करायला मी तू चौथ. एके दिवशी रात्रभर पाटील झोपलेले. सकाळी पहाटे शेतात गेले. जागलीवर झोपले, ऊन पडलेलं. तेवढ्यात देवाने सांगितलं, गरुडा, गोरोबा काकांनी सांगितलंय, गावातल्या जी प्रत्येक शेतामध्ये जाऊन त्यांनी दिलेल्या एवढ्या पेंड्या घेऊन ये. कशाच्या? कणसाच्या. महाराज रात्रभर जागलेला पाटील जाऊन झोपलेला, उन्हाची तिरिंबी आलेली. गरुड गेला, म्हणला, पाटील झोपेतून उठच ना ते.
माणसं पडलेलं नव्हतं. काय गोरोबा काकाचा सेवक आलोय, मग गोरोबा काकाचे गाडगे तुम्ही आणले, मग गोरोबा काकाने सांगितलं तुम्ही दिलेल्या पेंड्या घेऊन ये. ते रात्री झोपलेलं नव्हतं आणि त्या शिरवाळच्या उन्हानं उठा वाटत नव्हतं. ते म्हणला तुला जेवढ्या जात्यात, तुम्ही जागे का, तुला जेवढ्या पेंड्या कणसाच्या उचलत्यात तेवढ्या घेऊन जाय. ते म्हणला मालक मी गोरोबा काकाचा सेवक आहे, मला जेवढ्या उचलतात तेवढ्या नेऊ का. गोपाळ भाऊ महाराज गरुडाला परवानगी मिळाली, कुणाची, मालकाची. महाराज गरुडानं जेवढे खुबाड होते कुठं, पाटलाच्या 5-25 एकर मधले एकदाच उचलले, कुठं नेले, परसाद नेऊन टाकले. मालकीन भाकरी घेऊन आली, म्हणली मालक उठा, इतका वेळ झोपायला काय झालं, जागलेला आणतात का कशाला. मला काय झालं, ती म्हणली शेतात एकही खुबाड नाही. तच करून उठलं, महाराज उठल्यावर शेताकडे बघू लागलं, इकडं तिकडं, मला खुबाड कुण नेली असती. बरं पेटवले म्हणलं तर काळं पडलं असतं, इथं तर काहीच दिसना. मालकीन जरा हुशार होती, सध्या मालकीन हुशारच आहे. कोणाच्या, मालकाच्या. सत्याचं पाकिट कुणाला द्या आता, हो न जाऊ द्या. हो, मालकीने. किती इथं आवाज काढा हो. मालकीने. वजन कुणाचं आहे, मालकीने. मग त्या पाटला कुणात असत, मालकीन हुशार होती. ती म्हणली मालक तुम्ही झोपला तिथं, कुणी आलत का. अरे 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 म्हणला आलो. गोरोबा काकाचे इथं कोणतं नौकर आलाय, ते आलता, पण त्याला एवढ्या पेंड्या कशा जातील. महाराज बघायला निघालो, परस भरलेला. गोरोबा काकाकडे तक्रार येणार, तेवढ्यात देवानं आपलं सगळं आवरलं. गोरोबा काकाला सांगितलं काका आमच्याकडे आता पाऊस पडलाय, आता आमच्याकडं मला वाटतं आज पाऊस आलाय, पाऊस पडला, आता आमच्या गावाला आम्ही जातो आणि आम्हाला आता तुम्ही काय करा, परवानगी द्या. महाराज गोरोबा काकांनी परवानगी दिली. देव रुक्मिणी गरुड निघून गेले आणि हे सगळा प्रकार बघितला. इकडं हवे भरलेली, इकडं धान्य सगळं भर. पाटलाची तक्रार आली, काका तुमच्या पर्सामध्ये आम्हाला एवढं कुणी आणून ठेवले सांगा बरं. मग मात्र गरुडाच्या, देवाच्या, रुक्मिणीच्या लिलेकडे गोरोबा काकांनी पाहिलं आणि पांडुरंगाला गाडगं हातात घेऊन सांगितलं, देवा आता माझं गाडगं फुटेपर्यंत मी हातानं आणि तोंडानं दुसरं काही करणार नाही. गाडगं कधी फुटतं, कधी मशाल वाटायचं. गाडगं डोक्याला लावलं आणि सांगितलं, देवा आता हे मग हे काय घटाकाश मटाकाश, आता हे गट फुटेल तेव्हा हा गट फुटेल. गोरोबा काकांनी पंढरपूरला आले, नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे. नामदेवरांनी हात वर करायला लावले आणि गोरोबा काकांनी त्या ठिकाणी हात वर करून तुंडे हात आपटत होते. देवाच्या कृपेनं हात फुटली. मला सांगायचं काय, संसार तुटत होता तोही देवानं जोडला, संसार फाटत होता तोही देवानं जोडला. द्रौपदीची वस्त्र ओढणारा, त्याच्यासाठी पाठीमागून अंबर अवतार घेणारा देव होता. महाभारती युद्धामध्ये रथावर पुढे बसणारा, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्याचे बाण येणारे झेलणारा तोच होता. देव उभा, मागे पुढे. देवानं अर्जुनाला रथावून अगोदर उतरायचं आणि पुन्हा देवानं उतरायचं. अगोदर कुणाला उतरायला लावायचं, अर्जुनाला. बघता बघता देव मागं आणि देव पुढं. देवानं अगदी रक्षण केलं म्हणतो गोबराय म्हणतात, आमच्या सुद्धा मागं देव आहे, आम्ही देवाची सेवा केली, त्याचा परिणाम भय नाही त्रैलोकी. उगवी कोडे संकट, किती संकट आले तरी आमचा देव आमच्या मागे आहे. आणि एवढं गोबराय, तुम्ही ज्याचं दास्यत्व केलं, तुम्ही त्याच्या दास्यत्वामुळे त्रैलोक्यात भीतीरहित झाले, तो तुमच्या मागे पुढे, तो तुमची संकट निवारण करतो. एवढंच करतो का आणखी काही करतो. जैसा केला तैसा होय, 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 जैसा केला तैसा होय.
आम्ही म्हणल तसं तू ऐकतो जैसा केला होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी. आम्ही जर म्हणलं ना त्याला गाई वळून आण तो गाई वळून आणतो. आम्ही जर म्हणलं तू खाली वाग आमचं राज दे तरी तो खाली वागतो. जैसा केला तैसा. एकदा एका गोपीच्या घरी देव गेला. गोपीचा मालक गाई चारायला गेला. तिनं कृष्णाला घेऊन गेली. ती कृष्णाला म्हणली कृष्णा तू लहान काय बरा दिसनास तू काय होय मोठा झाला. मोठा होय. महाराज हे करतो मी हे सगळ्या जगाचा बाप पटकन मोठा झाला. गोपी म्हणली कृष्णा किती छान दिसतो रे तू. एवढ्यामध्ये गाई राखायला गेलेला पती परत आला. आता जे भाषेत त्याचा डब्बा विसरला. कोणाचा दार वाजवायला सुरुवात केली. म्हणली कृष्णा गडबड झाली माझा मालक आला. भगवान म्हणले येऊ दे की मग. येऊ दे की म्हणजे दार लावले कडी लावल्या तू मध्ये ये मी मध्ये ये आणि जर दोघाला मध्ये पाहिलं तर माझा मालक काय अभिषेक करेल. राधा कृष्ण पलंगावरी राधा कृष्ण पलंगावरी राधा कृष्ण पलंगावरी दारी भ्रतार हाका मारी दार उघड लवकरी जगात दिसतंय खोट चटक शिकलीस कुठं कुठून शिकून आलीस का तू ही चटक माझ्याकडे लक्ष द्या हे समोर झोपलेले दोघ जण त्यांना विचारा बाकीचं विठाला ते बाहेरून धपा 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 दरवाजा काढ ते म्हणले कृष्णा अवघड झालं रे आता
तू काय कर, लहान होय पहिल्यासारखा. भगवान म्हणले थांब मी घरी जाऊन येतो, वहीत मंत्र लिहिलेले. अरे बाहेर जायला दरवाजा काढावा लागेल, माझा मालक बघत बघू दे ना म्हणला. हात जोडले, कृष्णा आता माझी लाज तुझ्या हातात आहे. जेव्हा अहंकार येतो ना तेव्हा देव अहंकार त्याचा थांबवण्यासाठी त्याचा कार्यक्रम करतो. पण अहंकार संपला, देव म्हणले राधे रडू नको, मी लहान होतो, देव लहान झाले. आणि महाराज देव लहान झाल्याचा आता हिचा काय पारा कमी चढला असेल का, असं केलं तिनं. बाह्या नसत्याच होत्या का, त्यावेळेस मी नव्हतो काय. आणि महाराज हे आवड, त्याला काय म्हणतात, बुचडा. मैलवाडी लाईन आणि काढला आणि इथं खावला. काय आता ही पोझिशन पूजेला असते का आरतीला? वाहनावर कमी जास्त पण मालकावर जास्त. म्हणून आता मालकाने नाव ठेवले मॅडम. मॅडम शब्दाचा अर्थ सांगू का मामा? जी मालकाला मॅड केल्याशिवाय सोडत नाही तिचं नाव मॅडम. माझं तेल जळूला. आज संध्याकाळी आपण दोघांनी मैलवाडी चला. त्यांनी 8 दिवस वागदरीतच पुन्हा विटाळा विटाळा. राग त्या गोपीनं कृष्ण लहान झाल्या बरोबर ती अशी गरम झाली. हरी आला हाता मग कैची भयाची भय नाही. मालकाची कशाची भीती आली आता? भय नाही. बरं एवढं लेकरू घेऊन गावात जरी फिरलं तर मला कोणी काय बोलणार नाही. भय नाही. बाहेर आली, दरवाजा काढला आणि त्याला बोलण्याच्या अगोदर म्हणे दम निघत नाही. ते म्हणलं तुला असं करायला काय झालं? इतका वेळ काय करत होतीस? तुम्हाला कळत नाही का? ते म्हणला काहीच कळत नाही, एकच कळतं काय राखायचं. म्हणले मध्ये या बघा बरं लेकरू आणले, ते पडल म्हणून त्याची टाकटीक करत होते, त्याला खाऊ घालत होते. महाराज यानं मध्ये जाऊन देवाला पाहिल्याबरोबर मन मोहिले गोविंदे कन्हैया लागला तुझा रे चंद्रमा. देवाला पाहिल्याबरोबर याचे डोळे लांचावले, मन लागली से गोडी. ते म्हणला राधे गाई रानात गेल्यात, मला काय थांबता येत नाही, तुम्ही गेल्यास एकटीच असते, याला रोज आणत जा. खरंय. लहान होता मोठा झाला, मोठा होता लहान झाला, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोणी. मग तुकाराम महाराज ज्याचं दास्यत्व स्वीकारलं भीती गेली. जो तुमच्या माग पुढे संकट येऊ देत नाही, जो तुमचं ऐकतो, त्या परमात्म्याच्या बद्दल तुमच्या अंतःकरणात काय भावना आहे? तुकोबाराय म्हणले भंडाऱ्यावर असो, घरी असो, भामचंद्रावर असो, पंढरपूरच्या वारीत असो, जिथं असाल त्या ठिकाणी आम्ही सुखानं भजन करणार. तुका म्हणे तुका
रत्ने ते आरण रत्नाचे ते खान हे मराठवाड्याचे जन्मलेले मामा मोतीराम महाराजांची रत्न आहे नाही का? माधव मामाची आणि मोतीराम महाराजांची कृपा आहे परंपरेची. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा, आणि आम्ही सुद्धा दुसरं काय करणार विठोबा. अंबारीचा दासा काही भय नाही, त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवे कोडे. संकट झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणारविंदी संत मोतीराम महाराज, संत माधव मामा ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पण करत असताना योग्य वाटलेलं स्वीकारा, अयोग्य वाटलेलं सोडून द्या. जे योग्य आहे ते माझ्या गुरुजनांचं, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतल्या सर्व गुरुजनांचे, अयोग्य असलेलं माझ्यातली काही त्रुटी, उभा राहिलेल्या सर्व गुणीजन मंडळीला मनापासून वंदन. बसलेल्या पुन्हा एकदा महादेव आणि पार्वतीला तो प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि सुंदर वादनामध्ये ज्यांच्या हाताला कलाकुसर तयार झालेली आहे, इंद्रो वादिन मृदंगम, सुंदर असा मृदंग वाजवणारा दादा, वय लहान आहे पण फारच चपळ आहे बरं. तर आनंदवाडी इकडून बथनवाडी, मैंदवाडी, पुष्टगाव आणि इथे येण्याचा योग मामांच्या माध्यमातून भागवताचार्य पंढरीनाथ महाराज मामाश्री. आता गुरुजी पारायणाला हे रिटायर झालेत आता सगळे. बस या वर्षी वारीला पारायणाला 7 दिवस घेऊन या. जे येणार नाही त्याच्याकडे दंड लावा काहीतरी. आणि तुम्ही सुद्धा 1 दिवस हजेरी लावा. ज्यांना एक जमत नाही, कुठं जात असाल तिथे जाऊ द्या, काही अडचण नाही. पण लक्ष्मण शक्तीच्या दिवशी संध्याकाळी 6 ते सकाळी 6 एकादशीच्या दिवशी लक्ष्मण शक्ती रात्रभर असते. आपले चंद्रकांत गुरुजी असतात माझ्याकडं, ते तिकडली परभणीकडली मंडळी घेऊन येतात. मला वाटतं तुम्ही सुद्धा या, तुम्ही सगळं मामा मंडळ माझ्याकडे या आणि आळंदीतला आनंद घ्यायचा वारीचा. कारण मी वारी करणार आहे, वारीचा आनंद घेणार आहे. मी झोपू देत नाही माणसाला. एवढा मात्र त्रास होईल का? कीर्तनाला उठवतो, शक्तीला सुद्धा सगळ्यांना बसवतो. कारण आळंदीत झोपायचं नसतं, आळंदीत जागायचं असतं. आणि जागायचं कारण का? सावध झालो, हरीच्या आलो आणि त्या हरीचं भजन केलं की भीती संपते आणि भीतीरहित जीवन व्हावं. म्हणून सगळ्याला आग्रहाची विनंती. कार्तिकी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला 7ही दिवस आपण सर्वांनी यावं अशी आग्रहाची विनंती. ज्ञानेश्वर